या मनोहर सर आणि अमित सर कुठे असतील आपण या आपला सन्मान आपण घेऊया, सन्मान घेऊया. जाऊया आपण मैदानावरती. सामन्याला इथे सुरुवात होईल. 3 षटकांची ही लढत आहे. बोला जय श्रीराम. जाऊया आपण मैदानावरती. सामन्याला सुरुवात होईल. पंचांचा हिरवा कंदील. लेट्स प्ले गेम ऑन. 2 संघांमध्ये लढत. गोलंदाज तयार. 3 षटकांची ही लढत आहे. चेंडू जाईल फुलटॉस होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला. चेंडू सीमा पार मिळणार चौकार. E11 ओवे. तर यापुढची जबाबदारी पुन्हा एकदा जाते अमित म्हात्रे सर. आणि निश्चितच मला इथे समालोचन करण्याची संधी दिली. गेल्या वर्षी सुद्धा त्यांचा कॉल आला होता, मी येऊ शकलो नाही. मात्र यंदाच्या या स्पर्धेमध्ये निश्चितच त्यांनी मला संधी दिली. पुन्हा एकदा मी सर्व आयोजकांचे धन्यवाद देतो आणि इथेच थांबते. यापुढची जबाबदारी पुन्हा एकदा अमित म्हात्रे सर. थँक्यू. ओ बेहतरीन शॉट. आणि इथून प्रस्थान डायरेक्ट वाजे. 4 गेंदे और रन बन चुके हैं 12. शुरुआत कड़क मैच है इस बार. सोना स्पोर्ट मोटे फॉर्म बनाम नियति स्पोर्ट दिगाड़ी के बीच. इस बीच एक्स्ट्रा स्कोर के ऊपर हवा में जरूर गेंदे, लेकिन गेंद के पीछे फील्डर कैच को लपक नहीं सके और इसी बीच एक सिंगल और स्कोर जाएगा. 2 रन इकट्ठा किया. स्कोर आगे 14. हाँ, 3 ओवर का मुकाबला है. अमित जी हमारे साथ है. 2 अमित आमने सामने है. लेकिन अभी गांव की टीम जीतेगी या सोना स्पोर्ट मोटे फॉर्म टीम जीतेगी, इसका फैसला वक्त कराएगा, क्योंकि क्रिकेट अनिश्चितता से भरा खेल है. खूबसूरती के साथ ऑन ड्राइव किया और गेंद एक बार फिर से लॉन्ग ऑन के क्षेत्र में. थँक्यू सर. तत्पूर्वी पुन्हा एकदा वळतो सन्मानाकडे. आज युवा चैतन्य आयोजित सुशांत सागर चषक 2025 पर्व दुसरं आणि या पर्व दुसऱ्यामध्ये नाईट फॉर्मॅट मध्ये आम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आज आजच्या रजनीमध्ये रायगड समालोचक असोसिएशनचे सन्माननीय सदस्य ज्यांचं राष्ट्रीय भाषा प्रभुत्व असे वाजेगावचे सुपुत्र सन्माननीय मनोहरजी पाटील आज आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलत. अतिशय उत्तम समालोचन त्यांचं ऐकलं अनेक प्रेक्षकांना आणि सर्वजण प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. ते मनोहरजी पाटील साहेबांचं मनपूर्वक आयोजकांच्या वतीने राहुलजी मोकल, संकेतजी म्हात्रे आणि मनीषजी मोकल यांच्या वतीने मनपूर्वक आम्ही आभार मानतोय. ओल्टो अमित सर. स्कोर है 15 पहले ओवर के बाद.
और नए गेंदबाज प्रणय पाटिल। प्रणय पाटिल नए गेंदबाज बॉलिंग ट्रैक के ऊपर हैं। 3 ओवर का मुकाबला है। घ्या कारण ही बॅग आता नंतर लागणार दुसरी बॅग येईल. 15 स्कोर सोमनाथ। और इस बार पीछे प्रोडक्शन है लेकिन सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे जा रहा है 16 रन। 24 इवेंट की ये शानदार क्लैरिटी, अच्छी हमारी ये साउंड सिस्टम और बहुत ही बढ़िया ये सुशांत सागर स्मृति ट्रॉफी का आयोजन। फुल टॉस है। एक बार फिर से गेंद काउ कॉर्नर के क्षेत्र में चली गई है लेकिन फील्डर मौजूद है। फंबल हुए जरूर। फिस संडे को मिलते हैं वाजे में और स्कोर है 18। अभी तक मुझे तो मार्च महीना बुक है। अप्रैल आ जाएगा, वहां 1-2 मैचेस होंगे, बाद में पूरा ठंडा हो जाएगा, वातावरण शांत हो जाएगा क्रिकेट का। ये आउटसाइड ऑफ स्टंप गेंद, ज्यादा गेंद बाहर चली गई। वाइड घोषणा अंपायर ने किया। अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे जा रहा है 19। बगैर नुकसान पे काम चल रहा है। बंटी और सुमित के बीच एक शानदार पार्टनरशिप बन गई है। फुल लेन की गेंद थी, ऑन ड्राइव किया और गेंद लॉन्ग ऑन के क्षेत्र में फंबल खिलाड़ी और इसी के साथ दूसरा। ये थ्रो जल्दी बिल्कुल तेज आया था लेकिन बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर उतने तेज गति के साथ है जैसे हिरन के पीछे चीता दौड़ता है। चीते की चपलाई, लोमड़ी का दिमाग और बाज के नजर के साथ ये 2 रन इकट्ठा किए और दो के साथ स्कोर 21-21। इस ओवर की गेंदें अभी तक 6 से 2, 3 6। और एक बार पीछे प्रोडक्शन है, थोड़ा स्पीड अप करना चाहिए लेकिन यहां थोड़ी सी पीछे गलती वैसी होने रही लेकिन जो थ्रो जल्दी करना चाहिए। इसलिए जॉन्ड्रो साहब जी ने कह दिया है कि बॉल को पकड़ने के लिए बॉल का इंतजार मत करो, पलक झपक के साथ आओ। कि बिल्ली चूहे को पकड़ती है तो वो इंतजार नहीं करती, उसके पंजों में ताकत होती है, फटाक से पकड़ती है। 22 स्कोर। और एक बार फिर से इस बार यहां बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर 1 और ये 2 और 2 के साथ स्कोर जाएगा 24 के घर में। आखिरी गेंद शेष। सोनिया स्पोर्ट बॉम्ब बनाम नियति स्पोर्ट दिगाड़ी के बीच ये टक्कर है निमित्त बस है सुशांत सागर स्मृति ट्रॉफी 2025 का। आज की दूसरी रात है टूर्नामेंट की और 2 दिन है। और एक बार फिर से यहां ऑन साइड के ऊपर खेला हुआ शॉट है लेकिन शॉट मिडान के क्षेत्र में गेंद को लॉन्ग ऑन के फील्डर ने पकड़ लिया और एक सिंगल के साथ टीम का स्कोर 25। पानी की मांग मैदान के अंदर, जल्दी पानी लेके जाओ। 3 षटकानंतर सोनिया स्पोर्ट भोम संघाची धावा संख्या 25, मग 2 षटकानंतर सोनिया स्पोर्ट संघाची धावा संख्या आहे ती 25, बिनबाद 25 और आखरी 6 गेंदे। गारे गारे थंडीचा मजा आता है और ठंडी में ऐसे लोग सो जाएंगे तो मजा नहीं थे कई लोगों की स्थिति। और यह हमारे ऑपरेटर देखिए वे पूरी तरह से इस बार देखा ठंडे पड़ चुके हैं लेकिन इन्हें मौका अभी 3-4 बजे नहीं मिलता। अभी ये सुबह जल्दी उठेंगे तो व्हाट्सएप को भेजेंगे मैसेज तो उन्हें गर्मी आ जाएगी। लेकिन ये सोएंगे उठेंगे। धाकटी सोई में कैसी चेयर थी, 3 थी, 3 विविध रंग की थी
और मुझे कहते थे कि आज सर आप अभी मोहतरमा बोल रहे हैं, तो उसे क्या पता नहीं कि हिंदी में एक लेडीज को मोहतरमा बोलते हैं, तो उसे लगा अलग ही अंदाज शब्द है। बहुत मजा किया। सारंग बाजू हटो, बाउंड्री, कम ऑन डीजे। आज की रात सेंट 29 नव संख्या 29 और आखिरी 5 बॉल शेष और विकेट से। और ये गेंद बहुत ही बढ़िया थी, आउटसाइड ऑफ स्टंप, शरीर से दूर। यही गेंदबाजी अगर अफगानिस्तान वाले करते ग्लेन मैक्सवेल को, तो ग्लेन मैक्सवेल मारता नहीं था। उन्होंने कहते उनके इलाके में गेंद फेंकी और वो खड़े खड़े ठोक रहा था। हाँ, नंगड़ा रहा था, लेकिन कैसा खेल रहा था। जीवन की पारी ऐसी खेली ना, लोग अचंभित हुए। आम्हाला वाटलं कॉमेंट्रीसाठी बक्षीस झाली। शॉट है इस बार, देखा जाए जोरदार घुमाने गए थे, लेकिन रन मिलेगा नहीं। कोई है, दबाव वाली गेंदबाजी चल रही है। एक बाउंड्री खाने के बाद 2 गेंदें डॉट फेंकी, आने वाली 3 गेंदें शेष। सोना स्पोर्ट होम टीम का स्कोर है 29 बगैर नुकसान। जोड़ी जम गई है और पूरी तरह शानदार तेज तर्रार भागीदारी चल रही है। कदमों का बेहतरीन प्रयोग करते हवा में जरूर गेंद, कैच इट। ओह, गुड कैच, अमोल पाटिल, रोड़े कैच। और पहला ब्रेक थ्रू दिलाने में नितेश कामयाब बने। पहली कामयाबी नियति स्पोर्ट तिघाटी को दीजिए। थोड़ा तड़का चाहिए, अभी ठंडी है। मुझे लगता है 10 से बड़ी संडे को है क्या, ना जाने। नहीं, वो बाहर जा रहे हैं त्रिंबकेश्वर। परसों मुझे लग रहा है वो अक्षय पाटिल है ना, अग्री के लिए। अच्छा, जरा संभाल के लो। क्या होता है कई बार उनके तीर छूटते हैं ना, तो उसको मैं बोलता हूं कुछ। 3:41 हो चुके, 3:41 और आखिरी 2 गेंदें शेष। और नए बल्लेबाज आ चुके हैं, प्रणीत नारंगीकर। और इस बार ये गेंद वाइड, आउटसाइड ऑफ स्टंप। गेंद ज्यादा ही बाहर चली गई थी, शाइन बट की गेंद। दोबारा गेंद को फेंकना पड़ेगा। वाइड, माइकल होल्डिंग साहब इन वेस्ट इंडीज के एक खूंखार तेज गेंदबाज, जिन्होंने दुनिया में ऐसी गेंदबाजी की, लेकिन अभी तक दुनिया में वाइड फेंका नहीं था। शॉट है एक बार फिर से सामने, लेकिन गेंद ऑन साइड के ऊपर आ गई है। लॉन्ग ऑन के फील्डर ने इस गेंद को पकड़ लिया, सिंगल मिलेगा। नारंगीकर ने खाता ओपन किया। स्कोर है सोना स्पोर्ट होम का 31। आखिरी गेंद शेष। अंतिम बॉल। और एक बार फिर से यहां सिंगल जरूर मिलेगा। ओए, क्या कर रहे हैं तिगाटी वाले, क्या लगान फिल्म कर रहे क्या तुम? ऐसे अगर इस बार इसे कभी चोरी करना, आपके आंखों के सामने चोरी करना, जहां एक ही थी वहां दूसरा उन्होंने चुराया। और 2 के लेग बाई के रूप में 2 रन मिलेंगे और स्कोर 33। और जीतने के लिए नियति स्पोर्ट दिघाटी टीम को 18 में चाहिए 34। टीम को
18 बॉल में 34 चाहिए, 33 रन हो चुके होम टीम के, तो 34 का पीछा कैसा होगा, और ये 34 रन इकट्ठा करना है इस बार दिगाटी को, और ये रन रोकना है मोटिव होम टीम को। वक्त बताएगा, लेकिन आज के इस रजनी में सुशांत सागर स्मृति ट्रॉफी 2024-25 में हमें कमेंट्री करने का मौका दिया हमारे साथी, हमारे दोस्त, एक बेहतरीन एंकर और अच्छे कमेंटर राजेंद्र भगत जी, और हमारे जो आयोजक करते हैं उनका मैं बहुत शुक्रगुजार हूँ और आपके प्यार के लिए धन्यवाद देता हूँ, और यहाँ से पूर्ण विराम लगा देता हूँ, और मिलते हैं अगले साल। रखिए ख्याल, धन्यवाद। धन्यवाद सर. तत्पूर्वी ओवे संघाला एक बक्षीस झालंय. सुयस कंस्ट्रक्शन जुई या कंस्ट्रक्शनचे सर्वा सन्मान्य श्रीधरजी म्हात्रे साहेब यांच्याकडनं ओवे टीम साठी 2000 रुपयाचे पारितोषिक आलंय. मी संघाच्या संघटकाला विनंती करेन की हे पारितोषिक आपल्याला घेऊन जायचं आहे, आणि अमितजी म्हात्रे यांना विनंती करेन आपला आदर सन्मान आपण स्वीकारायचा. आज खऱ्या अर्थानं या दुसऱ्या रजनीमध्ये युवा चिरनेर आयोजित सुशांत सागर चषक 2025च्या पर्वामध्ये आमच्या विनंतीला मान देऊन अतिशय सुंदर समालोचन ज्यांचं आपण पाहिलंय. रायगड, ठाणा, भिवंडी, पालघर अशा अनेक क्षेत्रामध्ये हे नाव आज सर्वांना सुपरिचित राहिलंय. राष्ट्रीय भाषांचं प्रभुत्व, उडाया, खिली रंबा या अनेक शब्द रस्ते त्यांचे फेमस आहेत. अशा आमचे परम मित्र एक भजनी बुवा की ज्यांचा आवाज भजन क्षेत्रामध्ये खूप मोठा आहे. असे सन्माननीय अमित म्हात्रे अर्थात सर्वांचे लाडके पाजी नवजत सिंग सिद्धू, आपल्या भारतीय संघाचे माजी खेळाडू यांना गुरुतुल्य मानणारे अमित म्हात्रे पाजी यांचा इथे आदर सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल. मी मनीषजी मोकल आणि शुभमजी मुंबईकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण अमित म्हात्रे यांचा सन्मान करायचा. राष्ट्रीय भाषेवर प्रभुत्व आहे. सध्याच्या घडीला एक नामांकित समालोचकाच्या यादीमध्ये हे नाव सर्वांना सुपरिचित आहेत. अमितजी म्हात्रे आज आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात. आपला आवाज हे सर्वांना आवडला. ओवे संघाचा संघटक आलाय. 2000 रुपयाचे पारितोषिक सन्माननीय श्रीधर म्हात्रे जुई सुयस कंस्ट्रक्शनचे सर्व यांच्याकडून आलाय. मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आम्ही. या ओवे टीमचं अंतिम क्षणी हा संघ पोहोचला. एकच सामना दूर आहे. एका ट्रॉफीचा मानकरी जर व्हायचा असेल तर या संघाला पुन्हा एकदा अमित पाजी यांचं मनापासून आपण आभार मानतो. आणि वळूया पुन्हा एकदा जुन्या काळातील एक समालोचक ज्यांना आवड खूप आहे पण व्यवसाय सामना आहे. 18 चेंडू आणि 34 धावा या कराव्यास लागतील. सामना आहे सोन्या स्पोर्ट भोम विपक्ष अर्थातच नीती स्पोर्ट दिघाटी दरम्यान. पहिलं सत्र संपलंय. 18 चेंडूचा खेळ संपलाय. 34 धावा करायच्या आहेत. पैसे सलामी चोडी मैदानामध्ये दाखल झाले दिघाटी संघाकडून प्रणय पाटील आणि अमोल पाटील. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सोमित पाटील सांगिक पहिलं आणि पहिला षटक घेऊन होतोय. पहिला श्री गणेशकरा पियूनचे षटक आहे मित्रांनो. हाणेमध्ये षटक असतोय. कशा प्रकारची फलंदाजी करतील डावखोलचा फलंदाज प्रणय पाटील स्ट्रायकरला उभा आहे. आक्रमकता असेल दोन्ही फलंदाजामध्ये पैसा आहे. दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज सुद्धा चांगले आहेत आणि चेंडू पायचा हवेमध्ये आहे परंतु एकदा पूर्ण केले. दुसरी धाव पूर्ण होतोय. चित्त्याच्या छपल्याने 2 धावा पूर्ण केलाय. प्राणीने स्वतःचा खाता उघडलाय. श्रीगणेश केला 2 या धावसंख्येनं मात्र संघाला पोहोचवलाय बिनबाद 2च्या घरात. धन्यवाद अमित सर. प्रस्थान होतात. सावकाश जावा कारण मोटरसायकल आहे. सावकाश पद्धतीने जावा कारण आत्ताच्या घडीला आपण बघतोय जोपर्यंत माणूस घर जातोय तोपर्यंत सर्वांना चिंता असतोय. आणि आज प्रस्थान होताना दिसतोय सुंदर समालोचक अमितजी म्हात्रे जो आहे एक उत्तम समालोचक आणि उत्तम भजनी आहेत. सुंदर आवाज. सुरेख चेंडू होता. ब्लॉकर टाकला चेंडू परंतु रक्षकाने काम चोख बजवला. चेंडू गेला मात्र निर्धार. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर दुसरा चेंडू कमबॅक केलाय. चेंडू गेला मात्र निर्धार चेंडूची सांगता होतोय. या निर्धार चेंडूच्या संगतीनं 34 धावांचा पाठलाग असताना प्रणय मात्र खेळण्यासाठी डावखुराचा फलंदाज आहे मित्रांनो. एक प्रणय मगाशी आपण पाहिलं की चांगली फलंदाजी केली होती. पुन्हा एकदा चेंडूला खणून केला पाहिजे. चेंडूला मात्र भिरकावून दिला आणि पहिला हादरा नो बॉल आहे. पंचांचा इशारा येत आहे आणि हा सुरेख मात्र 3 धावा 2 एक्स्ट्रा एक नो बॉलची म्हणजे 3 धावा मिळतात. या 3 धावसंख्येनं संघाची धावसंख्या धावपटलावरती आल्यात 5 धावा. बिनबाद 5 धावा होतोय.
नेती स्पोर्ट दिगाडी संघाचे आपण बघतोय खराब चेंडूची संख्या 3 हिट असेल. स्ट्रायकडे फलंदाज आहे प्रणय पाटील. आक्रमकता आहे मित्रांनो, कारण आता तो सध्या 4 धावांवरती खेळतोय. सुंदर कामगिरी आहे. 18 चेंडूमध्ये 34 धावा करायच्या आहेत. पुढच्या फेरीमध्ये दाखल करत असेल तर चांगली फलंदाजी करायला लागेल नियती स्फूर्ती गाठी संघाला. आक्रमकता पाहायचा आहे. गोलंदाजी मार्ग गोलंदाज सुमित पाटील सांगी पहिला षटक आहे. पिंच षटक आहे पाहायचा आहे. आक्रमकता असेल गोलंदाजीमध्ये पाहायचा आहे. सुरेख चेंडू पकलाय पाहायचा हवेमध्ये आहे. सापळा रचला होता परंतु झेल ड्रॉप होतोय. 3 हिट आहे मित्रांनो. 2 धावा चित्ताच्या चपल्यानं पूर्ण केल्यात. संघाचे धावसंख्या धावपटलावरती आल्यात. माझे स्कोरर मित्र सांगतात की 7 धावा आहेत. 7 धावा आपण बघतोय. 34 धावांचा पाठलाग असताना हा नंबरचे षटक आहे. पिंच षटक आहे मित्रांनो. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सुमित पाटीलच्या कोट्यातील पहिल्या षटक हाताळण्यासाठी कर्णधाराने विश्वास ठेवलाय. सुमित पाटीलला मात्र प्राचारण केलंय. गोलंदाज तयार प्राण्यासाठी. चेंडूला पायचा भिरकावून दिलाय. पायचाय चेंडू जाते. 1 माऊस मात्र माफ करा षटकार आहे. वाजव डीजे. धन्यवाद डीजे. संघाची धावसंख्या धावपटलावर दिले 13 धावा. प्रणय आता व्यक्तिगत खेळतोय. स्वतःच्या धावा 10 खेळतोय. मात्र अतिशय सुरेख षटकार आणि 2 दुहेरी धावसंख्येनं माफ करा 12 धावसंख्या खेळतोय. सुंदर कामगिरी अजूनही पिच वरती डटून आहे. जोपर्यंत प्रणय पाटील आणि अमोल पाटील असतील तोपर्यंत दिगाडी संघाच्या अशा नक्कीच पल्लवीत असतील. गोलंदाज थोडासा मागणार होते सुमित पाटील. पहिला षटक आहे हातांसाठी दिला होता परंतु पिंच षटक आहे. मोठे फटके मारण्याचा मात्र इरादा करतोय तो प्रणय पाटील. अतिशय खणून काढण्याचा प्रयत्न होता. थर्डमॅनच्या दिशेला चेंडू जातोय तोपर्यंत 1 धाव मिळतोय. बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळतोय. या 1 धावसंख्येने संघाच्या धावसंख्या धावपटलावरती आल्यात. बिनबाद 14. 13 चेंडू आता निर्णायक बीजासाठी 20 धावांची आवश्यकता. नीतीस्फूर्त दिगाडी संघाला शेवटचा चेंडू आहे. सुमितच्या कोट्यातील पहिला षटक चालू असताना पिंच षटक आहे. आता समीकरण आलंय 13 चेंडू 20 धावा. या कराव्याच लागतील जिंकायचं असेल तर. स्ट्रायकरला फलंदाज आहे अमोल पाटीलला प्राचारण केलंय. गोलंदाजी मार्कर सुमित तो अमोल. अतिशय सुरेख खोलवर टप्प्याचा टाकले चेंडू थर्डमॅनच्या दिशेला ठेवला. तोपर्यंत क्षेत्ररक्षण चालतोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केले. 2री धाव पूर्ण. 3री धाव मात्र चित्त्याच्या चपल्याने पूर्ण करतोय. काय रनिंग मिटिंग म्हणावं लागेल. काय चुरस असेल. चित्त्याच्या चपल्याने 3 धावा पूर्ण केल्यात. या 3 धावसंख्या अमोल पाटील पोहोचतो 3 या धावसंख्येवर. संघाला मात्र पोहोचवलाय 17च्या घरात. बिनबाद 17. पहिला षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनं संघाची धावसंख्या धावपटलावर आल्यात. बिनबाद 17. आता समीकरण आलंय 12 चेंडू. पाणी घेऊन जायचंय मैदानावरती. आता 12 चेंडू आणि समीकरण आलंय 17 धावा. सतरा धावा. अतिशय सुरेख खेळ प्रेक्षकांच्या भेटीला. सुशांत सागर स्मृती चषक 2025 आजच्या 2री रात्र आहे मित्रांनो. कारण प्रकाश शोधातील मोठी आयोजन आहे. खरंच आपण पाहिला होता तिरंगा चषक झाला होता मैदानावरती. मैदान म्हटलं तर मातोश्री आणि कलेची खाण म्हटलं तर चिरनेर म्हटलं तर जंगल सत्रागृह मित्रांनो. या गावामध्ये प्रत्येक कला क्रीडा पूर्ण मात्र या चिरनेर गावामध्ये आपण बघतोय. नवसाला पावणारा चिरनेर मध्ये आपण बघतोय महागणपती कोंढाई
कुठलाही नवसाला पावणारा हा मात्र महागणपती चिरनेर आपण बघतोय. नक्कीच गोलंदाज मार्कर गोलंदाज सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पाले षटक करतोय. स्ट्रायकला फलंदाज आहे अमोल पाटील. समीकरण आलाय 12 चेंडू 17 धावा. सुवर्ण संधी आहे गोलंदाजाला. सुमित खास पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचं पारितोषिक झालंय. खरंच एटीएम खुले झालेत. चेंडू गेला मात्र निर्धार चेंडूचं सांगतो होते. आता समीकरण आलाय 11 चेंडू 17 धावा. 17 धावा कराव्याच लागतील कारण तिखट मारा मैदानामध्ये आपण बघतोय गोलंदाज महेश पाटील. सांगितलं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक मात्र वारंवार अमोल पीठ होतोय. निर्धार चेंडूची सांगता होतोय. प्रत्येक चेंडू जर डॉट झाला तर नक्कीच दिघाटी संघाला थोडस मागणं ठरतोय. परंतु पैसा आहे जोपर्यंत मगाशीच म्हटलं की अमोल पाटील मैदानावरती आहे आणि प्रणय पाटील तोपर्यंत अशा पल्लवीत असेल दिघाटी संघाच्या. पण तसं काय घडते का पैसा आहे. पुन्हा एकदा दुसरा चेंडू डॉट होत आहे. आता समीकरणाला आहे 10 चेंडू आणि 17 धावा. 17 धाव्या कराव्याच लागतील कारण हाय व्होल्टेज सामना प्रेक्षक जयमटीला सोन्या भौम विपक्ष अर्थातच नियती स्पोर्ट दिघाटी संघ आक्रमक फलंदाजी करावी लागेल अमोल पाटीलला. आता ठोकला आला उडाया ठोक तिथे. डीजे मास्टर अतिशय प्रेक्षकांच्या भेटीला सुंदरची धून. षटकार आल्यानंतर धावसंख्येला मात्र झपकन धावसंख्या वाढतं. धावसंख्या धाव मात्र पोहोचते 23 धावा. आता समीकरण आलंय 9 चेंडू 11 धावा. पायचा षटकार आल्यानंतर थोडी धावसंख्येला आकार मिळाला आहे. माझे गुणलेखक संघाचे मनेजी चिल्लेकर पुन्हा एकदा उडाया गेली गेली रंबा खुश होय कंबा खट्ट्याक. आक्रमकता आहे. इरादा स्पष्ट करून देत आहे. हम भी किसी से कम नाही. अमोल पाटील व्यक्तिगत खेळतोय 15 या धावसंख्येवरती. आता समीकरण आलंय 8 चेंडू 5 धावांची आवश्यकता. उडावं चिंद्रिया बॅटरी धरायला लागला. केली फलंदाजीमध्ये अमोल पाटील इरादा स्पष्ट करून दिलाय आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय सुद्धा. त्यांचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सरच्या स्वागत करेन. तसेच पराजित संघाचे हार्दिक स्वागत तसेच विजयी संघाचे हार्दिक स्वागत. ओटो राजेंद्र सर. थँक्यू सर. या ओवे संघाचा संघनायक आणि दिघाडी संघाचा संघनायक मोठे भौम विपक्ष दिघाडी या दोन संघ दरम्यान हा सामना झाला. या सामन्यामध्ये दिघाडी संघ जिंकलाय आणि या सामन्याचा हिरो ठरलाय दिघाडी संघातली रन मशीन मिस्टर अमोल. बोला जय. तो एका ट्रॉफिकचा हकदार असेल भाई सुशांत पाटील यांना विनंती करेन या स्पर्धेचा आधारस्तंभ आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा हा किताब अमोलला द्यायचा. दिघाडी गावाची ओळख या संपूर्ण परिसराची ओळख म्हणून या अमोलकडे आपण पाहत असतोय. शिवा बैलाचे मालक आशिष ठाकूर यांच्या माध्यमातून ही आकर्षक दर्जाची ब्रँडेड टी शर्ट आणि एक आकर्षक दर्जाची ट्रॉफी सुशील मात्र आलेत आमचे फोटो पाडायला. अमोल आता मात्र एकच पाऊल मागायत. बोला गणपती बाप्पा.
छत्रपती शिवाजी महाराज की आई गावदेवी माता की. एक पाऊल मागे येत आता फक्त एक सामना जिंकला तर मात्र एका ट्रॉफीचा हकदार आणि या वर्षीचं स्वप्न नक्की पूर्ण होईल. काय आता प्लॅनिंग असेल, जिंकाल का? जिंकायचा म्हणजे आज आमची पब्लिक अजूनपर्यंत वाजले किती तरी तुम्ही पब्लिकांचा सपोर्ट किती आहे, दिघाटी गाववाल्यांचा सपोर्ट किती आहे, तर आम्ही नक्की 100% प्रयत्न करू आम्ही फायनल मध्ये प्रवेश करण्याचा. सध्याचा फॉर्म पाहता तुझा फॉर्म जबरदस्त आहे, कारण संपूर्ण हा सीझन आपल्या फलंदाजीनं आपण गाजवलात. आता मात्र एका ह्या खेळीच्या नक्की गरज आहे, तर तुझ्या खेळीबद्दल, तुझ्या टीम बद्दल, तुझ्या सपोर्टर बद्दल आणि आयोजनाबद्दल काय सांगशील? खेळी म्हणजे आता टीम विश्वास ठेवते आणि त्या विश्वासाचा मी सोनं करते. आजचा शेवटचा सामना तर राहिला आहे ओवे आणि दिघाटी. आमचे सुशांतबाई कोणत्या बाजूचे असतील? माझ्या साईडशी नक्की, कारण समोर कैलास जात आहेत आणि समोर अमोल आहे. बघूया दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. या ओवे संघाचा संघनायक मी सुशांतबाई यांना विनंती करेन. सामना 3 षटकांचा असेल. अंतिम सामना आजच्या रजनी मधला असेल ओवे विपक्ष दिघाटी. दिघाटी संघ जिंकलाय